बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। नैऋत्य मोसमी वारे अंदमान निकोबार मध्ये दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात हवामान अंदाज। मॉन्सूननं निकोबार बेटे पूर्णपणे व्यापली असून अंदमान बेटांचा काही भाग, अंदमान समुद्राचा बहुतांश भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिणेकडचा काही भाग, अरबी समुद्राचा आग्नेय भाग तसंच श्रीलंकेचा काही भाग व्यापला आहे। दरवर्षी साधारण 20 मेच्या आसपास अंदमानातून मॉन्सूनच्या प्रवासाला सुरुवात होते। यंदा 4 दिवस आधीच मॉन्सूनचा प्रवास सुरू झाला आहे। यंदा केरळमध्येही तो वेळेच्या थोडा आधी म्हणजे 26 मेच्या आसपास दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। पुढच्या 3 ते 4 दिवसात केरळ आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचीही शक्यता आहे। तसंच महाराष्ट्रात दक्षिणेकडेचे जिल्हे, मराठवाड्याचा काही भाग आणि किनारी प्रदेशातील काही भागात 17 मे पासून सोसाट्याचा वारा, विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे। मॉन्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाली असली तरी मध्य भारतात आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही काही ठिकाणी उष्ण दिवस आणि उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती कायम राहील। 16 मेच्या उर्वरित कालावधीसाठी नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला इथे उष्णतेसाठी तर ठाणे, रायगड या जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानासाठी येलो अलर्ट आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर इथे वादळी पावसासाठी येलो अलर्ट आहे। या लागतच्या जिल्ह्यातही वादळी पावसाची शक्यता आहे। 17 मे रोजी नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला इथे उष्णतेच्या लाटेसाठी येलो अलर्ट आहे। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड इथे सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह विजा तसंच पावसासाठी येलो अलर्ट आहे। या लगतच्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडे, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज।